नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया की आपल्या रोल नंबरवरून, आपल्या एक्झाम सीट नंबरवरून आपण आपला नंबर आपल्या सेंटरमध्ये कोणत्या हॉलमध्ये आहे व आपल्याला कोणता सेट असणार आहे, जसं की ABCD यापैकी आपल्याला कोणता सेट आहे हे आपण ज्या दिवशी आपलं हॉल तिकीट आपल्याला येईल त्या दिवशीच आपण हे काढू शकतो. कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवामध्ये पूर्वपरीक्षामध्ये मुलांच्या मनात भीती असते की माझा नंबर हा हॉलमध्ये सुरुवातीला येऊ नये, अशा प्रकारची भीती असते, खास करून कंबाईनमध्ये. आता तुम्ही तुमचा नंबर तुमच्या हॉलमध्ये कितव्या रोमध्ये आहे, कितव्या लाईनमध्ये आहे आणि त्या लाईनमधला कितव्याला हे तुम्ही आत्ता तुमचे हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही हे लगेच काढू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की कुठल्याही सेंटरची सुरुवात ही 001 याच्यापासून होत असते आणि प्रत्येक हॉलमध्ये 24 मुलं असतात. 4 लाईन असतात आणि प्रत्येक लाईनमध्ये 6-6 मुलं असतात. असे 4 लाईन मिळून एका हॉलमध्ये 24 मुलं असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला बैठक क्रमांक किंवा जो रोल नंबर असतो आपल्या ॲडमिशन सर्टिफिकेट म्हणजेच हॉल तिकीटवरती, त्याचे शेवटचे 3 अंक आपल्याला घ्यायचे आहेत. कारण प्रत्येक सेंटरची सुरुवात ही 001 या अंकाने होत असते. त्यामध्ये शेवटचे 3 अंक घेतल्यानंतर आता आपल्याला इथे एक लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक हॉलमध्ये 24 मुलं असतात. त्यामुळे जर आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊन चलूया की माझा नंबर PN 001140 असा आहे, तर मग आपण शेवटचे 3 डिजिट घेऊया. जसं की इथे आहे 140 140. आता प्रत्येक हॉलमध्ये 24 मुलं असल्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की 140 हा नंबर असलेला विद्यार्थी कितव्या हॉलमध्ये येत आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला 24ने भाग द्यावा लागेल, कारण प्रत्येक हॉलमध्ये 24 मुलं असतात. आता 24ने भाग हा 140ला पूर्णपणे जात नाही. 24 5 120 असं आपण तिथे जवळ जातोय, म्हणजे 120 नंबरचा मुलगा हा 5व्या हॉलमध्ये शेवटचा असणार आहे. आता मग 24 सख 144 म्हणजे 144 पर्यंतची मुलं, 121 पासून 144 ही मुलं हे हॉल क्रमांक 6 मध्ये असणार आहेत. आता 120ला 5वा हॉल संपणार असणार, कारण तुम्ही 140 आहेत, त्यामुळे मग 24च्या 5च्या पुढे गेला भागाकार. त्यामुळे आता इथे हे लक्षात घ्या की 120 नंबरचा मुलगा हा 5व्या हॉलमध्ये शेवटचा असेल. आता तुमच्या हॉलची सुरुवात झाली 6 नंबरने, हॉल नंबर 6. आता 24ने भाग दिल्यानंतर बाकी 20 येते, म्हणजे त्या हॉलमध्ये तुमचा क्रमांक 20 आहे. आता तुमचा क्रमांक 20 आहे. आता आपण त्याच्यावरून सेट काढणार. आता तुम्हाला हे तर कळालं की तुमचा हॉल नंबर हा 6 असणार आहे. आणि आता बाकी ही 20 आहे, म्हणजे आपल्याला 20 नंबरला तुम्ही त्या हॉलमध्ये असणार 6 नंबरमध्ये. आता ते काढण्यासाठी प्रत्येक लाईनमध्ये 6-6 जण असतात. प्रत्येक लाईनमध्ये 6-6 जण असतात. तर तुमचा नंबर हा कितव्या ह्याच्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला त्या जी आपले 20 तुमचा नंबर आलेला आहे त्याला आपल्याला 6ने भाग द्यावा लागणार. ज्यावेळेस आपण 6ने भाग देणार त्यावेळेस आपल्याला 2 बाकी उरणार, कारण पहिल्या लाईनमध्ये 6, दुसऱ्या लाईनमध्ये 6 आणि तिसऱ्या लाईनमध्ये 6 मुलं असणार. म्हणजे ह्या पहिल्या 3 लाईनची मुलं झाले 18. तुमचा नंबर आहे 20, म्हणजे याचा अर्थ तुमचा नंबर 4थ्या लाईनना दुसरा असणार, बरोबर. आता तुम्हाला तुमचा नंबर माहीत झाला, तुमचा हॉल क्रमांक 6 आणि तुमचा नंबर 4थ्या लाईनमध्ये तुम्ही 2 नंबरला आहात. मग याच्यावरून आता आपल्याला तुमचा प्रश्नपत्रिकेचा सेट नंबर काय असेल हा पण आपण काढू शकतो. आता विचार करा, प्रत्येक हॉलची सुरुवात ही A सेटने होत असते. प्रत्येक हॉलची सुरुवात ही A सेटने होत असते. त्या हॉलमध्ये तुमचा क्रमांक 20 आहे आणि सेट किती असतात? 4. म्हणजे तुमच्या 20 क्रमांकाला 4ने भाग द्या. जर बाकी 1 आली तर तुमचा सेट A असणार. जर बाकी B आली तुमचा सेट 2 असणार. बाकी 2 आली तुमचा सेट B असणार. बाकी 3 आली तुमचा सेट C असणार. जर बाकी 4, म्हणजे 4 तर बाकी येत नाही, म्हणजे पूर्ण भाग गेला किंवा बाकी 0 आली त्यावेळेस तुमचा सेट D असणार आहे. आता इथं 20व्या क्रमांकाला तुम्ही असल्यामुळे इथं 4ने पूर्णपणे या संख्येला भाग जातो, त्यामुळे बाकी 0 आल्यामुळे तुमचा सेट क्रमांक D असेल. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं
की 4च्या पट्टीनं हे सेट आहेत. म्हणजे 5वा नंबर जर तुमचा असता तर तुम्हाला ए सेट असता का, कारण मग 1 ते 4 ABCD असणार आणि डीला 1 असणार. चला, तर अशा प्रकारे आपण आपल्या एक्झाम हॉल क्रमांक किती असेल, तसेच आपला त्या हॉलमध्ये आपली जागा कुठे असेल आणि आपला क्वेश्चन सेटचा सेट कोणता असेल हे आता आपण पाहिलं. चला तर आणखी एक एक्झाम्पल घेऊन आपण हे आणखी पाहूया. समजा माझा नंबर हा PN000194 असेल तर आता माझे लास्ट 3 डिजिट काय आहेत 194. तर 194ला 24ने डिवाईड करायचं का, कारण प्रत्येक हॉलमध्ये 24 असणार आहेत. मग 24ने भाग जाणारी त्याच्या जवळची संख्या आहे 190, कारण 24 8 192 म्हणजे 192 नंबरला 8 नंबर हॉल संपला. 193 पासून 9वा हॉल सुरू झाला. म्हणजे माझा आता तुमचा नंबर 194 असेल तर तुम्ही त्या हॉलमध्ये तुमची सीट 2 नंबरला असणार, म्हणजे पहिल्या लाईनच्या दुसऱ्या नंबरला असणार. आणि प्रत्येक हॉलची सुरुवात ही ए सेटने होते आणि तुम्ही दुसऱ्या स्थानी असल्यामुळे तुमचा सेट हा बी असणार आहे. अशा प्रकारे आपण आपलं हॉल नंबर, आपल्या आपण वर्गात कितव्या नंबरला आहोत, कितव्या लाईनमध्ये आहोत, लाईनमध्ये कितव्या बेंचवर आहोत, प्लस आपला सेट कोणता आहे हे आपण सर्व पाहिलं. अशाच प्रकारे तुम्हीही तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर किंवा मागचं एखादं हॉल तिकीटवरचा तुमचा